चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी सेमी इंग्लिश सायन्स त्यातला 3rd चॅप्टर फोर्स अँड प्रेशर. त्यातला एक पार्ट आपण याआधी एक्सप्लेन केलेला आहे. आपण तो या व्हिडिओच्या आधी पाहून घ्यावा. आता आपण सुरुवात करणार आहोत. नेक्स्ट पॉईंट, बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स. Children playing tug of war pull the rope in their respective direction. मग मुलं काय करत आहे? रस्सी खेच खेळत आहेत. आणि रस्सी खेचमध्ये काय असतं, ते एकमेकांना ओढत आहेत. इफ द पुल ऑफ फोर्स इज इक्वल ऑन द टू साइड्स, आणि त्यांचं जे बल आहे हे दोघी बाजूला सारखं असेल, द रोप डज नॉट मूव्ह, तर ती जी दोरी असते ती हलत नाही. इफ द फोर्स इज मोर ऑन वन साईड, आणि जर एका बाजूला असते बल अधिक असेल, द रोप मूव्ज इन दॅट डायरेक्शन, तर त्या बाजूलाच तो जो दोर असतो तो ओढला जातो. धिस मीन्स दॅट इनिशियली टू फोर्सेस आर बॅलन्स, म्हणजेच सुरुवातीला जे दोन बलं असतात ते संतुलित असतात. द रोप मूव्ज इन द डायरेक्शन ऑफ हायर फोर्स वेन द फोर्सेस बिकम अनबॅलन्स, आणि जे दोर असतात हे अशा दिशेने मूव्ज इन डायरेक्शन ऑफ हायर फोर्स, जास्त बल ज्या दिशेनं असतं त्या दिशेने तो दोर ओढला जातो. व्हेन द फोर्स बिकम्स अनबॅलन्स, मग जेव्हा ते जे बल असतं ते असंतुलित होतं. लेट अस सी वन एक्झाम्पल. द बिग ग्रेन स्टोरेज कंटेनर इज रिक्वायर्ड टू स्लाइड ऑन ग्राउंड. इट बिकम्स इझियर इफ 2 पर्सन पुश इट रादर दॅन 1 पर्सन. जर एखादं मोठं धान्याचं पोतं असेल किंवा डबा असेल, कोठी असेल ज्यात आपण धान्य भरलं आहे, हे इज रिक्वायर्ड टू स्लाइड ऑन ग्राउंड, जर आपल्याला त्याला जमिनीवरून सरकवायचं असेल तर 2 व्यक्ती जर असल्या तर ते सहज शक्य होतं एका व्यक्तीपेक्षा. व्हेन द फोर्स इज अप्लाइड बाय बोथ इन सेम डिरेक्शन द मुवमेंट इज इझी, आणि जर जे बल असतं हे दोघी बाजूला समान असेल तर ते कसं होत असतं, सारखं असतं. द मुवमेंट इज इझी, मग त्याची जी हालचाल असते ती सहज होते. यू मे हॅव एक्सपिरियन्स दिस, तुम्ही याचा अनुभव घेतलेलाच असेल. इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट, आणि जर का इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन ॲन ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, जर अधिक बल एका दिशेनेच असले, अ फोर्स इक्वल टू द ॲडिशन ॲक्ट्स ऑन दॅट ऑब्जेक्ट, आणि त्याला लावलेलं जे बल हे अधिक जास्त होत असतं. इफ 2 फोर्सेस आर अप्लाइड ऑन वन ऑब्जेक्ट इन डायरेक्शन अपोजिट टू इच अदर, आणि जर 2 बल एकमेकांच्या विरुद्ध दिशेने कार्य करत असतील, अ फोर्स इज इक्वल टू देअर डिफरन्स ॲक्ट ऑन ऑब्जेक्ट, आणि मग ते जे बल असतं ते त्याच्यावर कृती करत असतं. अ फोर्स इज एक्सप्रेस इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, मग हे बल हे त्याचं संवेग आणि दिशेवर अवलंबून असतं. फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी, फोर्स ही कशी व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेन अ फोर्स इज अप्लाइड ऑन अ स्टेशनरी ऑब्जेक्ट इट मूव्ज अँड स्पीड अँड डिरेक्शन चेंज, जेव्हा बल लावलं जातं तेव्हा त्याची दिशा आणि वेग बदलतो. सिमिलरली अ फोर्स इज रिक्वायर्ड टू स्टॉप ॲन ऑब्जेक्ट इन मोशन, तसंच बल हे त्याची गती थांबवण्यासाठी कार्य करतं. ॲन ऑब्जेक्ट कॅन चेंज इट्स शेप ड्यू टू फोर्स, आणि जो ऑब्जेक्ट असतो त्याचा जो आकार असतो तो त्याच्या बलामुळे बदलतो. व्हाईल नीडिंग अ डो मेड फ्रॉम फ्लोअर, द डो चेंजेस इन शेप व्हेन अ फोर्स इज अप्लाइड, जेव्हा आपण कणिक मळतो पिठापासून तर त्याचं जे मिश्रण असतं, कणिक असते, याचा आकार बदलतो कारण आपण त्याच्यावर बल लावतो. अ पॉटर अप्लाइज अ फोर्स इन अ स्पेसिफिक डायरेक्शन व्हाईल शेपिंग द पॉट, आणि जो कुंभार असतो हा काय करतो, आपल्या भांड्यांना विशिष्ट असा आकार देत असतो. रबर बँड व्हेन स्ट्रेच एक्सपांड्स, जेव्हा आपण रबर ओढतो त्याचा आकार जो आहे तो बदलतो. देर आर मेनी सच एक्झाम्पल्स, अशी खूप उदाहरणं आहेत. इनर्शिया, वी हॅव सीन दॅट ॲन ऑब्जेक्ट चेंजेस इट स्टेट ऑफ मोशन ड्यू टू फोर्स. मग आपण पाहिलं की वस्तूची जी स्थिती असते
ती चेंज होते, स्टेट ऑफ मोशन त्याची गती बदलते. ती कशामुळे? ड्यू टू फोर्स, बलामुळे. इन द ॲब्सेन्स ऑफ फोर्स ऑब्जेक्ट एक्झिबिट अ टेंडन्सी टू रिमेन इन द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ मोशन. जर त्यावर बल नसेल तर ते आहे त्याच स्थितीत राहत असतं. इट इज इझी टू कट व्हेजिटेबल्स फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ. मग आपण भाजीपाला कापतो, फळं कापतो, तर ते जर धारदार सुरी असेल तर ते सहज शक्य होतं. अ ब्लंट नाईफ डज नॉट वर्क हिअर. जर बोथट असेल सुरी तर काम होत नाही. व्हाय डज दिस हॅपन? मग हे असं का बरं घडतं? द फोर्स एक्झर्टेड परपेंडिक्युलरली ऑन अ युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. म्हणजे बल लावलं जातं युनिट एरिया, एक एकक क्षेत्रावर, त्याला प्रेशर म्हटलं जातं, म्हणजेच दाब म्हटला जातो. फोर्स, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया ऑन विच द फोर्स इन अप्लाइड. मग दाब म्हणजेच बल भागीला जे क्षेत्र की ज्याच्यावर आपण ते बल लावलेलं असतं. युनिट ऑफ प्रेशर. मग युनिट प्रेशरचं एकक काय आहे? द SI युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. मग SI युनिट जे आहे न्यूटनचं, ते प्रेशरचं, ते म्हणजेच न्यूटन. एरिया इज मेजर इन मीटर पर स्क्वेअर. मग क्षेत्रफळ हे मीटर पर स्क्वेअरमध्ये मोजलं जातं. देअरफॉर द SI युनिट ऑफ प्रेशर इज मीटर पर सेकंड स्क्वेअर, न्यूटन मीटर पर स्क्वेअर. म्हणून SI युनिट जे आहे प्रेशरचं ते न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं उल्लेख केलेला असतो. इट इज नोन ॲज पास्कल इन ॲटमॉस्फेरिक सायन्स. याला पास्कल असं म्हटलं जातं. द युनिट फॉर प्रेशर इज बार. आणि प्रेशरचं जे युनिट आहे ते म्हणजे बार. 1 बार इज इक्वल टू 10⁵ इंडायसेस पास्कल. प्रेशर इज अ स्केलर क्वांटिटी. इफ एरिया इन्क्रीजेस प्रेशर रेड्युसेस फॉर द सेम फोर्स. आणि जर त्याचं क्षेत्र वाढत असेल तर त्याचा जो दाब असतो तो कमी होतो फॉर द सेम फोर्स, तितक्याच बलासाठी. अँड इफ द एरिया डिक्रीजेस, आणि जर क्षेत्र वाढलं, द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स, आणि त्याचा जो दाब असतो तो वाढत असतो तितक्याच बलासाठी. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू नॅचरल ॲडॅप्टेशन द बॉटम सरफेस ऑफ कॅमल्स फीट आर ब्रॉड. आणि नैसर्गिक जे त्याचं अनुकूलन असतं, द बॉटम सरफेस ऑफ कॅमल्स फीट, मग जो तळ असतो उंटाच्या पायाचा हा कसा असतो? रुंद असतो. हेच द कॅमल्स वेट इज एक्झर्टेड ऑन लार्ज एरिया. म्हणून त्याचं जे वजन असतं ते त्या मोठ्या क्षेत्रावर शोषून घेतलं जातं, ते पेललं जातं. अँड द प्रेशर ऑन सँड इज रेड्यूस. आणि जो दाब असतो त्या वाळूवरचा तो कमी होतो. दिस इज व्हाय कॅमल्स फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू सँड अँड इट बिकम्स इझी टू वॉक. आणि म्हणूनच जो उंट असतो तो वाळूवर सहज चालू शकतो. त्याचे जे पाय असतात ते रेतीत खोचले जात नाही, तो सहजपणे चालतो. प्रेशर ऑन सॉलिड. एअर प्रेशर इज एक्झर्टेड ऑन ऑल द ऑब्जेक्ट्स केप्ट इन एअर. जे एअर प्रेशर असतं, हवेचा दाब असतो, तो प्रत्येक वस्तूवर एक्झर्ट होतो. व्हेन अ वेट इज केप्ट ऑन अ सॉलिड. आणि जेव्हा वजन हे सॉलिड असतं, स्थायू असतं, प्रेशर इज एक्झर्टेड ऑन इट. आणि त्याला कसं असतं ते एक्झर्ट केलं जातं. धिस प्रेशर डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ वेट अँड द कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू. मग त्याचं जे दाब असतो तो त्याचं वजन आणि कॉन्टॅक्ट एरिया, त्याने किती क्षेत्र व्यापलेलं आहे यावर ते अवलंबून असतं. प्रेशर ऑफ लिक्विड. आता आपण गॅस प्रेशर हा टॉपिक घेणार आहोत. इफ बलून इज इन्फ्लेटेड बाय फिलिंग एअर बाय माउथ, इट इन्फ्लेट्स ऑन ऑल साइड्स. मग आपण बघतो की आपण जर एखादा रिकामा फुगा घेतला आणि त्याला जर आपण तोंडाने हवा भरली तर तो काय होतो? फुगत असतो. मग तो एकाच बाजूने फुगतो का? तर तो सर्व बाजूने फुगत असतो. इफ अ पिन होल इज क्रिएटेड इन बलून, एअर लीक्स आउट अँड बलून डज नॉट इन्फ्लेट फुली. जर का आपण त्याला एखादी टाचणी टोचली तर त्यातून हवा निघून जाते.
It is realized that like a liquid, gas also exert pressure on the wall of container. आणि हे तितकंच खरं आहे की त्या द्रवाप्रमाणे वायूसुद्धा गॅस ऑल्सो एक्झर्ट प्रेशर ऑन वॉल. वायूसुद्धा त्याच्यावर बल लावत असतो. वॉल ऑफ कंटेनर इन विच इट इज क्लोज. तो जी त्याला वॉल असते म्हणजे त्याचा जो बाह्य भाग असतो तो कसा असतो, बंद असतो. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. सर्व वायू आणि द्रव यांना एक जनरल असं नाव आहे, ते म्हणजेच फ्लुइड, द्रव. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विदिन ऑन द वॉल्स अँड बॉटम ऑफ कंटेनर. मग जे फ्लुइड्स आहे कंटेनरवरचे त्याच्यातून त्याच्यावर दाब लावला जातो, त्याचा जो बाह्य भाग असतो त्याच्यावर, आणि त्याचं जो तळ असतो. अ फ्लुइड एन्क्लोज इन कंटेनर एक्झर्ट इट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ॲट अ पॉईंट विदिन द फ्लुइड. आणि त्याचा जो द्रव भाग असतो तो त्याचं प्रेशर जे आहे ते सारख्या प्रमाणात ठेवत असतो सर्व दिशांना, त्या द्रवाप्रमाणेच. ॲटमॉस्फिरिक प्रेशर. मग वातावरणीय दाब. एअर सराउंड्स द अर्थ फ्रॉम ऑल साइड्स. मग हवा सर्व बाजूंना पसरलेली आहे. दिस लेअर ऑफ एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर. यालाच वातावरण असं म्हटलं जातं. द ॲटमॉस्फिअर एक्झिस्ट टू अबाउट 16 किलोमीटर हाईट. आणि हे जे वातावरण आहे हे 16 किलोमीटर उंचीपर्यंत आहे. इट फर्दर एक्सटेंड्स अप टू 400 किलोमीटर इन अ व्हेरी डायल्यूट फॉर्म. आणि मग पुढे ते 400 किलोमीटर एवढं आहे. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड ॲटमॉस्फिअरिक प्रेशर. आणि हा जो दाब आहे हा वातावरणीय दाबामुळे आहे. इमॅजिन दॅट अ व्हेरी लॉंग हॉलो सिलेंडर ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया इज स्टँडिंग ऑन द सरफेस ऑफ अर्थ. आणि हे जे पोकळ असं सिलेंडर असतं ऑफ युनिट क्रॉस सेक्शनल एरिया स्टँडिंग ऑन सरफेस, जणू काही पृथ्वीवर ते पोकळ एक सिलेंडर असतं. अँड इट कंटेन्स एअर. आणि त्याच्यामध्ये हवा आहे. वेट ऑफ एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ सेंटर ऑफ अर्थ. मग हवेचं जे वजन आहे त्यावर लावलेल्या बला इतकं ते त्या पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असतं. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फिरिक प्रेशर इज द रेशिओ ऑफ दिस वेट डिवायडेड बाय द एरिया ऑफ सरफेस. याचाच अर्थ असा की वातावरणीय जे बल आहे ते रेशिओ ऑफ हिज वेट, त्याचं जे वजन आहे याचं प्रमाण, डिव्हाइड बाय, तर त्याला भागल्यावर त्याचा जो पृष्ठभाग असतो त्याच्या इतकं असतं. द एअर प्रेशर ॲट द सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. मग समुद्र सपाटीवर जे काही हवेचा दाब असतो त्याला 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर म्हटलं जातं. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम द सी लेव्हल. मग हवेचा जो दाब असतो हा कमी होत जातो, तो जसं जसं उंचीवर जावं तसं. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 इंटू 10^3 इंडायसेस पास्कल इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10^3 इंडायसेस मिलीबार. 1 मिलीबार इज इक्वल टू इज नियर बाय टू 10 स्क्वेअर पास्कल और हेक्टोपास्कल. Atmospheric pressure is specified in the units millibar or hectopascal. ॲटमॉस्फेरिक जे प्रेशर आहे ते युनिट मिलीबार प्रमाणे असतं. द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲट अ पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साईड. जे वातावरणीय बल असतं हे इतर पॉईंट इन एअर इज इक्वल फ्रॉम ऑल साईड, सर्व बाजूंनी असलेल्या बला इतकंच असतं. हाऊ इज दिस प्रेशर क्रिएटेड. मग कसं हा दाब कसा निर्माण होतो. इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज कंटेनर. जर का हवा असेल एखाद्या बंद डब्यात, द एअर मॉलिक्युल्स इन रँडम मोशन कंटिन्युअसली हिट द वॉल ऑफ कंटेनर. म्हणजे ते हवेचे रेणू असतात ते यादृच्छिक पद्धतीने सारखे त्या कंटेनरच्या वॉलवर आदळत असतात. इन दिस इंटरॅक्शन ऑफ फोर्स इज एक्झर्टेड ऑन द वॉल्स ऑफ कंटेनर. अशाच पद्धतीने त्या कंटेनरच्या बाह्य भागाला त्याची आंतरक्रिया घडत असते, बल लावलं जात असतं. प्रेशर इज क्रिएटेड ड्यू टू धिस फोर्स. आणि
हा जो दाब असतो हा बलामुळेच तयार होत असतो. वी कॉन्स्टंटली बिअर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर ऑन आवर हेड. आपल्याला आपल्या डोक्यावर सुद्धा वातावरणीय बल आहे. हाऊ एव्हर द कॅव्हिटी इन आवर बॉडी आर अल्सो फिल्ड. याच्याशिवाय आपल्या शरीरात जी कॅव्हिटी असते, जी पोकळी असते, ती कशाने भरली आहे? विथ एअर अँड आर्टरीज अँड व्हेन्स आर फिल्ड विथ ब्लड. ती त्या धमन्या, आर्टरीज, व्हेन्स आणि आर फिल्ड विथ ब्लड आणि रक्ताने भरले आहे. देअर फॉर वी डू नॉट क्रश अंडर वॉटर अँड ड्यू टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणून पाणी आणि हे एकसारखं कार्य करीत असतं त्या ठिकाणी. द अर्थ्स ॲटमॉस्फेरिक प्रेशर डिक्रीजेस विथ हाईट फ्रॉम सी लेवल ॲज शोन इन फिगर 3.9. मग जे पृथ्वीचं वातावरणीय बल असतं हे कमी होत असतं समुद्र सपाटीनुसार. बॅलन्स अँड अनबॅलन्स बायोंड फोर्स. The empty plastic bottle floats on surface of water. मग एखादी रिकामी जर बाटली असली प्लॅस्टिकची तर ती काय होते? पाण्यावर तरंगत असते. ऑन द कॉन्ट्ररी द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड वॉटर. याच्याशिवाय जी एखादी पाण्याने भरलेली बाटली असली तर ती काय होते? ती सुद्धा तरंगते. बट डज नॉट गो टू द बॉटम. पण ती तळाला जात नाही. द वेट ऑफ एम्प्टी बॉटल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर्ड विथ वेट ऑफ वॉटर इनसाइड. मग त्या बाटलीचं वजन जे आहे ते त्या पाण्याच्या वजनाचा विचार करता दुर्लक्षित असतं, त्याचा विचार नसतो. सच अ बॉटल विथ वॉटर नायदर फ्लोट्स ऑन सरफेस नॉट डज इट गो टू द बॉटम. मग ही अशी जी बॉटल भरलेली असते ही तरंगतही नाही किंवा तळाला जातही नाही. धिस मीन्स द फोर्स ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्टिंग डाऊनवर्ड्स. मग जे बल असतं गुरुत्वाच्या दिशेने ते कसं असतं? डाऊनवर्ड्स असतं, खालच्या दिशेला. मस्ट हॅव बीन बॅलन्स बाय ॲन अपोजिंग फोर्स इन द अपवर्ड डायरेक्शन. मग ते विरुद्ध दिशेला असतं. ऑन द बॉटल फिल्ड विथ वॉटर. मग ती ज्या बाटलीत पाणी भरलेलं असतं त्या दिशेने असतं. धिस फोर्स हॅव ओरिजिनेटेड फ्रॉम वॉटर सराउंडिंग द बॉटल. आणि हे जे बल असतं हे आजूबाजूला जे पाणी असतं बाटलीत त्यावर अवलंबून असतं. द अपवर्ड फोर्स ॲक्टिंग ऑन ऑब्जेक्ट इन वॉटर ऑर अदर फ्लुइड ऑर गॅस इज कॉल्ड बायोंड फोर्स. म्हणजे बाह्य बल असतं की जे त्या वस्तूवर कार्य करतं इन वॉटर ऑर अदर फ्लुइड. मग कोणताही द्रव असो किंवा गॅस असो त्याला बायोंट फोर्स असं म्हटलं जातं. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. आणि आर्किमिडीजचं जे तत्व आहे ते खूप मोठं आहे. द प्रिन्सिपल हॅज बीन यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप अँड सबमेरिन्स. याचा उपयोग सागरामध्ये किंवा जहाजांवर असा होत असतो. द इन्स्ट्रुमेंट सच ॲज लॅक्टोमीटर हायग्रोमीटर आर बेस ऑन धिस प्रिन्सिपल. म्हणजे लॅक्टोमीटर आणि हायग्रोमीटर आहे याचा उपयोग याच्यामध्ये होत असतो. डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड रिलेटिव्ह डेन्सिटी. मग डेन्सिटी त्याचा फॉर्म्युला बघू आपण. मास अपॉन व्हॉल्यूम. द SI युनिट ऑफ डेन्सिटी इज किलोग्रॅम मीटर पर क्यूब. द प्रॉपर्टी डेन्सिटी इज व्हेरी युजफुल इन डिसाइडिंग द प्युरिटी ऑफ सबस्टन्स. त्याचा जो गुणधर्म आहे तो त्याच्या प्युरिटीवर अवलंबून असतो, त्याच्या शुद्धतेवर अवलंबून असतो. द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज एक्सप्रेस WRT. आणि त्याची रिलेटिव्ह डेन्सिटी असते ती WRT द डेन्सिटी ऑफ वॉटर असा उल्लेख केलेला असतो. रिलेटिव्ह डेन्सिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग त्याची सापेक्ष जी घनता असते ती डेन्सिटी ऑफ सबस्टन्स पदार्थाची घनता भागीला पाण्याची घनता. धिस बिईंग अ रेशो ऑफ टू इक्वल फिजिकल क्वांटिटी इट हॅज नो युनिट. याला विशिष्ट असं एकक नाही. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. आणि त्याची जी क्षमता आहे, जी त्याची घनता आहे ती स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. एक्झाम्पल
First, the area of bottom of tiffin box is 0.25 meter per square and weight is 50 Newton. Calculate the pressure exerted by box on shelf. मग आता आपल्याला जर याचं प्रेशर काढायचं असलं तर प्रेशरचा फॉर्म्युला यूज करायचा. प्रेशरचा फॉर्म्युला आहे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आपल्याला या उदाहरणामध्ये फोर्स दिलेला आहे 50 न्यूटन, म्हणून 50 अपॉन आपल्याला एरिया दिला आहे 0.25. मग त्याचं डिव्हायडेशन करायचं आणि ॲन्सर आलं 200 न्यूटन मीटर पर स्क्वेअर. नेक्स्ट सम, कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी. मग आता रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, त्या आयनची रिलेटिव्ह डेन्सिटी काढायची आहे. मग डेन्सिटी ऑफ आयन अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. मग आपल्याला त्यामध्ये डेन्सिटी ऑफ आयन दिली आहे 7.85 मग इंटू 10 क्यूब किलोग्रॅम मीटर पर क्यूब अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर 10 क्यूब किलोग्रॅम मीटर पर क्यूब. याचं डिव्हायडेशन करायचं. ॲन्सर इज 7.85. याप्रमाणेच पुढील सम सोडवायचे आहेत. काय विचारलेलं आहे त्या सममध्ये ते आपण पाहायचं जे दिलं आहे आणि कोणता फॉर्म्युला यूज करायचा आणि त्यानुसार आपण ते सम सोडवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रेशर अँड फोर्स हा थर्ड लेसन एक्सप्लेन झालेला आहे. तो आपल्याला समजला असेलच अशी आशा करते. आणि आपण